नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाहूया आजची विशेष घडामोड। समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश म्हणजेच व्हीएस पॅंथर संघटना। विनोद खटके। सर्वधर्मीय विवाह सोहळा हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून तो समाजात समानता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। तो व्हीएस पॅंथर्स युवा संघटनेचा देऊ शकते, असा स्पष्ट विचार या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला। लातूर येथील गांधी चौक हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिन मस्के, मराठवाडा अध्यक्ष निलेश कांबळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। पुढे बोलताना विनोद खटके म्हणाले की वेगवेगळ्या धर्म, जाती, परंपरा असलेल्या दोन व्यक्तींनी एकत्र येऊन समानता, प्रेम आणि परस्पर आदराच्या आधारावर विवाह करणे याचे समाजात खूप मोठे अनन्यसाधारण महत्त्व आहे। सामाजिक ऐक्य वाढवणे, जात धर्म भेद कमी करणे, संविधानिक मूल्याचे पालन करणे, प्रेम आणि एक समजुतीवर आधारित नाते तयार करणे, सामाजिक प्रगतीला चालना देणारे तसेच कुटुंबामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण करणे हाच आमचा उद्देश आहे, असे म्हणत विनोद खटके म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्हीएस पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं येत्या 10 मेला सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। तो विवाह सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणी असणार आहे। 10 मेला संध्याकाळी ठीक 8 वाजता सर्व जोडप्यांचा विवाहबद्ध त्या ठिकाणी सर्व जोडपे होणार आहेत। या विवाह सोहळ्यामध्ये एकूण 35 जोडपे विवाहबद्ध होणार आहेत आणि 35 जोडप्यापैकी 2 मुस्लिम असणार आहेत, 15 हिंदू असणार आहेत आणि 18 बौद्ध असणार आहेत। असे एकूण 35 जोडपे या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत। कार्यक्रमाचे नियोजन कसं असणार? कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी व्हीएस पॅंथर युवा संघटनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष सचिनजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली सर्व समित्या गठीत केलेल्या आहेत। त्यामध्ये पार्किंगची समिती असेल, जेवण वाढण्याची समिती असेल, काही साहित्याची समिती असेल, लोकांना बसण्याची व्यवस्था करण्याची समिती असेल, सर्व प्रकारच्या समित्या या कार्यक्रमाच्या या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत आणि त्या सर्व समित्या एकदम चोख आपलं काम करतील, ही सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। या अगोदरचे जवळजवळ 6 विवाह सोहळे आमच्या याच्या अगोदर झालेले आहेत। त्यामध्ये 250 जोडपे विवाहबद्ध झालेले आहेत आणि आज येत्या 10 तारखेला 35 म्हणजे असे 260 टोटल विवाहबद्ध होतील। सर्व नेत्यांना लातूर जिल्ह्यातले आमंत्रित केलेलं आहे। बाहेरून येणाऱ्या नेत्यांपैकी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब या विवाह सोहळ्याला येणार आहेत। MMI RDCचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड साहेब हे या विवाह सोहळ्याला येणार आहेत आणि जिल्ह्यातील सर्वच मान्यवर नेते मंडळी या विवाह सोहळ्याला उपस्थित असणार आहेत।